नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कसे आहात? मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, खरं वास्तविक पाहता आजचा जो विषय आहे तो तुम्ही पाहिलाच असेल. विषय आपल्या सर्वांचा जिव्हाळीचा प्रश्न आहे, तो म्हणजे पगारवाढ. आणि त्या पगारवाढीविषयी काय महत्त्वाचं आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. मंत्रालयामध्ये स्वतः जाऊन मी तिथे माहिती घेतली. काय माहिती आहे, पगारवाढीविषयी काय झालं, समिती कशा पद्धतीनं, या संपूर्णतः चर्चा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांच्या समोर ठेवणारच आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि हो आपल्या व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला तर मग जाऊया का आपल्या या विषयाकडे. चला. विषय मित्रांनो, सुरक्षा रक्षकाचा पगारवाढीचा विषय गेले अनेक दिवसापासून चर्चेत आहे. सुरक्षा रक्षकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की बाबा रे, पगारवाढीची फाईल नेमकी कुठे आहे, काय झालं, ती समिती स्थापन होणार होती त्याचं काय, आणि सर्व जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या जे पगाराची तफावत आहे ती तफावत दूर करून काय एकच पगार सगळीकडे होणार आहे का, असा जो काय प्रश्न प्रत्येक सुरक्षा रक्षकाच्या मनामध्ये येतोय. आणि मग या संपूर्णतः या गोष्टीला आज म्हटलं स्वतःच आपण जावं आणि मंत्रालयामधून माहिती घ्यावी. मग मी स्वतः मंत्रालयामध्ये गेल्यानंतर आपल्या कामगार विभागाच्या प्रधान सचिव मॅडम कुंदन मॅडम यांच्याशी जाऊन भेट झाली आणि त्या भेटीमध्ये मी याच सर्व चर्चा केली की सुरक्षा रक्षकांच्या पगारवाढीचं काय. तर त्यांनी चर्चा सुरू असताना मी म्हटलं की पहिलं जी समिती बनवणार आहे, कामगार मंत्री महोदयांनी सांगितले की समिती त्या पगारवाढीविषयी आहे, तफावत आहे म्हणून बनवणार आहे. तर त्यांनी सांगितलं की समिती ही फक्त तुमच्याच पगारवाढीविषयी नाही आहे, तर सर्व त्याच्यामध्ये आले. सर्व म्हणजे काय, त्यांनी सांगितलं तुमची पगारवाढ ही वेगळ्या पद्धतीने चालू आहे, हे इन प्रोसेस आहे, फाईल पुढं पाठवली. मला म्हणाले फाईल पुढं पाठवली. आता पुढं म्हणजे प्रश्न कुठं पडला असेल ना, तो आपण थोडासा बाजूला ठेवूया. आता ते काय म्हणाले, त्यानंतर म्हणाल्या की जे कामगार कायदे, जे 4 कामगार कायदे आहेत त्याच्यामध्ये पगाराविषयी जे केंद्र शासनानं नियमावली घातलेल्या आहेत त्या फार स्ट्रिक्टली आहेत आणि त्याचं पालन हे तंतोतंत झालं पाहिजे महाराष्ट्राच्या ह्या धर्तीवरती. आणि त्या कायद्यामध्ये आपण सुद्धा तेच करणार आहोत. म्हणजे किमान वेतन जे कमीत कमी जो आहे, जो वेतनवाढ जो दिलेला आहे तो तेवढा तरी कमीत कमी त्या कामगाराला मिळाला पाहिजे. आणि जर नाही दिला तर त्याच्यावरती कठोर कारवाई, त्याला जेल आणि भरपाई या सगळ्या काही गोष्टी आहेत. तर त्याचे नियमाचे पालन त्याच्यामध्ये आहे. ते अजून फ्लोअरवरती यायचं आहे, म्हणजे ती सुद्धा प्रक्रिया सुरूच आहे. असं नाही आहे की ते लागू झाले नाहीत किंवा असं नाही, ती प्रक्रिया सुरू आहे. जे 4 कामगार कायद्याचं आपल्यामध्ये चालू आहे त्या पद्धतीनं ते कधीही फ्लोअरवरती येऊन त्या सगळ्या काही गोष्टी होतीलच. मग त्याच्यामध्ये ज्या काही नियमावली आहेत त्याच्यामध्ये हे सुद्धा आहे, आपण सुद्धा त्याच्यामध्येच येतो, हो की नाही. आणि मग आपण त्याच्यामध्ये येतो तर मग सुरक्षा रक्षकांचे पगारवाढ हे आहेच की बाब त्याच्यामध्ये. मग त्यांना मी प्रश्न केला की मॅडम मग समिती जर ते काय, तर त्यांनी म्हणाले की समिती तुमच्यासाठी नाही तर ते सर्वांच्यासाठी आहे. या सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आणि आपला सुरक्षा रक्षकांचं जर पकडलं तर सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जे इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जे तफावत आहे आणि 4 कामगार कायद्याच्या अंतर्गतामध्ये जो काही पगारवाढ जे कमीत कमी आहे त्यांना तेवढा दिलाच पाहिजे कामगाराला, तो कमी होता नाही, त्याच्यापेक्षा जास्तच देण्याचा प्रयत्न हा याच्यामध्ये असणार आहे. कमीत कमी केंद्र शासनाने ज्या नियमावली अटी घातलेल्या आहेत त्या. परंतु त्यांनी याच्यामध्ये हे पण नमूद केलेलं आहे की जो मुंबईमध्ये आहे, ठाणे, मुंबई म्हणजे मुंबई ठाणे आहे, इतर जिल्हा रायगड, पुणे, इतर जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती नाही आहे. बरोबर आहे. आणि मग इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जी तफावत आहे, लेवीची तफावत आहे, तिथे कामगार जे कारखाने आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या उत्पन्नामध्ये त्या सगळ्या काही गोष्टी आल्या. प्रत्येक जिल्ह्याचं उत्पन्न हे वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या परिस्थितीनुसार तिथे जे काही वेतनाचं नियमावली आहेत त्या नियमावली आहेत. त्या नियमावली काय, त्या समितीचं संपूर्ण काम तर तेच असणार आहे. आणि याच्यामध्ये साम्यता कुठे येईल जे या पगारामध्ये आपल्याला करता येईल असा विचाराधीन त्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला समोर आल्या. म्हणजे पगारवाढीचा विषय बंद पडलेला आहे का, तर मित्रांनो नाही, तो चालू आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार या सगळ्या काही गोष्टी आपल्या समोर आल्या. मग आता मला पण प्रश्न पडला की नक्की मी प्रश्न विचारू की नको विचारू, फाईल कुठे आहे. तर त्यांनीच ते बोलता बोलता त्याच्यामध्ये म्हटलं की ज्यावेळेस मुख्यमंत्र्याकडे ह्या सगळ्या काही गोष्टी गेल्यानंतर त्यांनी सुचवलं असेल हे जे समिती बनवा आणि सर्वांचा पगार जो आहे तो एक लेवलने आणि आपल्या कामगार कायद्याअंतर्गत त्याच्यात कमी होता कामा नये याचा विचार करून त्या समितीनं सगळा काही निर्णय घ्यावा आणि म्हणून ते समितीकडे सोपवावं असंही त्यांनी याच्यामध्ये सांगितलं की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा होऊ शकतात. मग विचार पडला आपले फाईल हे काय मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये. मलाही प्रश्न पडला, तुम्हालाही प्रश्न पडला ना, असं मलाही प्रश्न पडला. फाईल पुढे पाठवली असं म्हटल्यानंतर मग सर्वच पगाराच्या प्रक्रियेमध्ये ते प्रक्रिया जे काय राबवलं जातं त्या पद्धतीने ते राबवतात की काय असंच एक चित्र या ठिकाणी दिसून येते. आता मला सांगा मित्रांनो, आपली पगारवाढीसाठी आपण पहिल्यांदा म्हणाले की तुम्ही तुमच्या लेवलवरती जे अध्यक्ष आहेत त्या लेवलवरती निर्णय घ्या. पुन्हा चेंडू तिथेच आला मंत्रालयामध्ये कामगार मंत्री महोदयांच्याकडे आणि कामगार मंत्री महोदयांच्याकडे आल्यानंतर मग ती तफावत आढळून आली. ती तफावत प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळी आहे. आता ते वेगवेगळी का आहे यासाठी जर त्यांनी पुरेपूर पहिल्यापासून जर समजून घेतलं असतं तर त्यांना समजलं असतं आणि कोणी समजावून सांगितलं असेल तर माहीत नाही मला कशा पद्धतीनं त्यांच्यापुढे कोणी प्रेझेंटेशन काय केलं ते. पण त्यांचा उद्देश आहे की तफावत नसून एक समान असावं त्याच्यामध्ये आणि मग एक समान असण्याकरता प्रत्येक जिल्ह्याचा सुरक्षारक्षक मंडळाचा अभ्यास त्यांना बारकाईने करावा लागेल. जे 2018मध्ये पंकज गुप्ता यांनी जो अहवाल सादर केला आहे तो अजूनही कामगार विभागामध्ये तसाच आहे. तो त्याच्यावरती शासनाने काहीच निर्णय घेतलेला नाही किंवा त्याचं काहीच केलेलं नाही, आहे तसाच तो आहे. मग आता ही समिती आणखी नव्याने या समिती काय करणार आहात. मी त्यांना विचारलं की समिती बनले तर मग कोण कोण आहे त्याच्यामध्ये. ते म्हणाले की माझ्याकडे एवढी काही कल्पना नाही आहे. ते कापडणे साहेबांच्याकडे जावं लागलं असं आणि कापडणे साहेब बिझी होते त्यामुळे मला तिथे थांबता नाही, कारण आपल्यालाही पुन्हा आपल्या कामावरती रुजू व्हायचं असतं आणि तेवढा वेळ आपणही तिथे काही थांबू शकत नाही आणि थांबलो असतो तर आपल्याला ते संपूर्ण आता माहिती मिळाली असते. पण ते फार बिझी होते मीटिंग्सवर. ते मीटिंग सगळ्या काही गोष्टी चालू होत्या, फटाफट सगळे अधिकारी वर्ग त्यांचे त्या दालनामध्ये तिथे होते आणि मग थोडीफार जी ही माहिती मिळाली की अशा पद्धतीची माहिती आपल्याकडे आहे. मग आता मला याच्यातून एकच नवीन दिसतं मित्रांनो की 4 कामगार कायदे अजून त्याचं भरपूरचं आहे. ते फ्लोअर टेस्ट म्हणजे येणार ते विधिमंडळ आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी ते येणार आणि तिथे ते मंजूर करून मग ते लागू होणार आणि मग तेव्हा काय आमची पगारवाढ होणार की काय. मला पडलेला प्रश्न आहे, तुम्हाला पडतोय का पहा हा प्रश्न. आणि मग आपली पगारवाढीचा हा एवढा विलंब का चालला आहे सगळ्या काही गोष्टीचा. ते आले पाहिजे, त्याच्यानुसार जास्त असलं पाहिजे आणि मग आहे तर मग हे का लवकरात लवकर करत नाही आहेत. तर याच्यातून मार्ग काय दिसतोय मित्रांनो आपल्याला. आपल्या मंडळामध्ये अध्यक्ष जे आहेत ते आता अतिरिक्त चार्ज जरी दिला असेल त्यांना, परंतु ते मंडळाचे कामकाज करण्याकरता त्यांना मंडळामध्ये आणि सगळ्या काही गोष्टी म्हणजे अधोरेखित ते त्यांना करायचंच आहे सगळ्या काही गोष्टी. असं नाही आहे की ते अतिरिक्त चार्ज असल्यामुळे ते काही गोष्टी करू शकत नाहीत किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये घेऊ शकत नाहीत, असंही नाही आहे. त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे, ते निर्णय घेऊ शकतात. मग आता असं वाटून असं म्हणजे असं मला वाटतं की असं मनामध्ये विचारच आला, आता जर आपल्याला मंत्री महोदयांच्याकडे पुन्हा जर जायचं असेल तर 1-2 संघटनांनी न जाता महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व संघटना प्रतिनिधींनी मिळून एक बैठकीसाठी पत्रव्यवहार करावा की साहेब हा विषय आहे आणि हा विषय सोडवण्याकरता एक बैठक आयोजित करण्यात यावी आणि बैठकीमध्येच निर्णय घेण्यात यावा असं एक पत्र सर्व कामगार प्रतिनिधींनी मंत्री महोदयांना पाठवावा आणि तो मंत्री महोदयांनी तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा. आणि निर्णय लवकरात लवकर घेण्याकरता आता दिवस बघा ना मित्रांनो, मेमध्ये होतं, जून जुलै, आता ते ऑगस्ट, तर सप्टेंबर यायला लागला, महिने किती गेले. आणि मग तो इरेस जो आहे तो कोण देणार. कंपनी. शासनाने जर निर्णय दिला तर कंपन्या प्रश्न विचारतील, तुम्ही वेतनवाढीचा प्रक्रिया एवढी लांबवली का. आणि मग काय शासन देणार आहे का.
एवढ्या प्रक्रियेत त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या काय अटी शर्ती एवढं काय सर्व काय चालू आहे, मग शासन पगार करणार आहे का? मग प्रश्न पडतो सुरक्षा रक्षकांना, नेमकं चाललंय तरी काय? पगारवाढीची गोष्ट होती, निर्णय घेण्याची क्षमता आणि अध्यक्षांना अधिकार असताना मग हे आपणच सगळ्या बाबी ह्या काय आहे? असा प्रश्न सर्वसाधारण सुरक्षा रक्षकांना पडतोच. तसा मलाही प्रश्न पडला हा, आणि म्हणूनच मला म्हणायचं आहे की बाबा सर्वांनी एकत्रित या. हा प्रश्न सोडवण्याकरता उन्हे धुणे काय असेल ते बाजूला ठेवा. हो, हे काय तुम्ही भांडत बसताय ना, काय सगळ्या गोष्टी मला तर काय पटतच नाही. कोणी काय येतो, कोणी काय बोलतो, काय कुणाचं काय, कुणाला ताळमेळ नसलं. अहो, आपण सुरक्षा रक्षक आहोत, काम करतोय, आपण काम करतोय ना, आपण एकत्रितरित्या काम करतोय ना. मग एकत्रित हा प्रश्न सुरक्षा रक्षकांचा ज्वलंत प्रश्न आहे. हा सोडवण्याकरता सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे ना, आलं पाहिजे की नाही? मग या एकत्रित, सर्वांनी एकत्रित या. आता पुढाकार कोण घेणार असा प्रश्न पडतोय सर्वांना, की कोणी घेणार, कोणी येणार पुढे, कोणी बोलणार. ज्यांना ज्यांना जमेल त्याने पत्रव्यवहार करा. ह्याविषयी तातडीनं बैठक लावण्यात यावी आणि त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात यावा. साधी आणि सोपी गोष्ट आहे ना ही. असा माझा विचार आहे. तुमचा काय विचार आहे तो कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो. आणि पगारवाढ झाली पाहिजे. सुरक्षा रक्षकांनी जागृत राहा. भूल थापांना बिलकुल बळी पडू नका. भरपूरशा भूल थापा येत आहेत, बरेचसेच काय व्हिडिओज आहेत, कुठे फोटोज येतात, कुठे अन्य काही येतं. अशा भूलथापांना बळी बिलकुलही पडू नका. आपण सुरक्षा रक्षक आहोत, जागृत आहोत, आणि ज्या काही गोष्टी आपल्या समोर येतात त्याची शहानिशा करूनच सगळ्या काही गोष्टी आणि बाबी कराव्यात. हीच एवढीच साधक बाधकशी अपेक्षा मित्रांनो आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.